आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा आहे। चातकासारखी वाट पाहणाऱ्या मान्सूनची अखेर केरळमध्ये दमदार एंट्री झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे। त्यामुळे केरळमध्ये अखेर मान्सूनचं आगमन झाले। 2 दिवस आधीच मान्सून केरळात धडकला आहे, त्यामुळे यावेळी मान्सून दणक्यात असणार आहे। भारतीय हवामान खात्याकडून मान्सून आगमनाची वर्दी देण्यात आली आहे। दरवर्षी 1 जूनला केरळमध्ये मान्सूनचं आगमन होतं। यंदा मात्र 30 मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल झालाय। आता महाराष्ट्रातही मान्सून वेळेआधी दाखल होणार का याची प्रतीक्षा आहे। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मान्सूनची प्रतीक्षा आहे। शेतकरी देखील पेरणीसाठी मान्सूनची आतुरतेने वाट पाहतोय। मान्सूनच्या प्रवासात सध्या कोणताही अडथळा नसून वेगाने प्रवास सुरू आहे। 10 जून पर्यंत मान्सून मुंबईत येईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। यामध्ये मान्सून 10 ते 14 जूनच्या आसपास येऊ शकतो, तर संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यास 15 ते 21 जूनचा कालावधी लागेल असा प्राथमिक अंदाज आहे। यंदा पाऊस चांगला होईल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई।